समर्थ थोरणे पवित्र 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 सायश परमेश्वरा देवप्पा 2025 हे वर्ष तू आम्हाला सांभाळलंस आणि देवप्पा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि 2025 या वर्षाच्या हे देवप्पा शेवटच्या या रात्री देवप्पा तू आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये एकत्र आणलंस म्हणजे उपकार मानतो प्रभूजी तुझ्या नामाला धन्यवाद देतो। हे देवप्पा ही केवळ तुझी दया आहे की तू आम्हाला मागील वर्षभर सांभाळलंस, जपलंस, राखलंस, हाताला धरून चालवलंस, आमच्या गरजा अडचणी तुझ्या गौरव भांडारातून पुरवल्यास आणि हे प्रभू तुझ्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावर ठेवलास, आमच्या कुटुंबियांना तू सांभाळलंस आणि हे देवप्पा आमच्या घरामध्ये देवप्पा तुझी वस्ती शांती होती म्हणून हे प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो त्यांना मला धन्यवाद देतो। हे देवा, हे बापा, नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा, तू आम्हाला हाताला धरून चालव, तुझ्या पंखाच्या छायेखाली तू आम्हाला ठेव। हे देवप्पा तुझी कृपा अनुग्रह आम्हाला गरजेचे आहे, तुझ्या चरणाजवळ येऊन विनंती व प्रार्थना करतो देवबापा की तू आम्हाला सांभाळ, जप, राख। या नवीन वर्षामध्ये देवप्पा तू आम्हाला हाताला धरून चालव, तुझ्या आशीर्वादाचा वरद हस्त हे प्रभू तू आम्हाबरोबर ठेव। हे देवप्पा सेंट ख्रिस्तोफर मंडळी तुझी मंडळी आहे, तुझे लोक आहेत, तुझी लेकरं आहेत। हे प्रभू या सर्वांना तू जप, राख, सुखी ठेव, निरोगी ठेव, त्यांच्या गरजा अडचणी किंवा गौरव भांडारून पुरी। हे देवप्पा तू त्यांच्याबरोबर राहा, तुझी उपस्थिती सदैव त्यांच्याबरोबर, त्यांच्या कुटुंबियांबरोबर, त्यांच्या लेकरा बाळांवर असते। ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त बघतो नाही बापा, आमेन। तर देवाची दया आहे की 2025 हे वर्ष परमेश्वराने आपल्याला सांभाळलं आणि पुन्हा एकदा त्याच्या पवित्र मंदिरी तो आपल्याला घेऊन आला। ही केवळ काय आहे? देवाची दया आहे। त्याची दया सनातन आहे ना, देवाची कृपा आहे। तर परमेश्वर आपल्याला सांभाळतो, आपल्याला हाताला धरून चालवतो, ही केवळ त्याची दया आहे। आजचा संदेशाचा विषय आहे एबेनेझर। एबेनेझर असं बायबलमध्ये परमेश्वराला एक जण म्हणाला होता, तो आहे शमूएल। शमूएल हा एक थोर देवाने निवडलेला देवाचा दास, सेवक आणि याजक होऊन गेला। माहिती आहे आपल्याला, शमूएल लहान असताना त्याला परमेश्वराचं दर्शन झालं। वेदी पुढे तो झोपला असताना परमेश्वराने त्याला हाक मारली, शमूएल शमूएल। त्याला काय कळलं नाही आणि तो गेला। एली याजक होता, त्याच्याकडे गेला, काय आज्ञा? तो म्हणाला जाऊन झोप। पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्याला हाक मारली, शमूएल शमूएल। तो पुन्हा उठला, त्याला वाटलं एली याजक बोलवते, काय आज्ञा? तो पुन्हा म्हणाला जाऊन झोप। तिसऱ्यांदा जेव्हा असं झालं तेव्हा एली याजकाला त्यांनी ओळखलं की परमेश्वर याला हाक मारत आहे। तेव्हा एक सुंदर मोठं महान वाक्य एली याजकाने शमूएलाला शिकवलं आणि तो म्हणला की पुन्हा परमेश्वराने तुला हाक मारली तर तू म्हण, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे। किती सुंदर वाक्य आहे, किती मोठं वाक्य आहे, किती देवाच्या सेवेचं वाक्य आहे, किती देवाला मान देणारं वाक्य आहे, देवाच्या हुजुरास राहणारं वाक्य आहे। हे परमेश्वरा देवा बोल, तुझा दास ऐकत आहे। आणि मग शमूएल पुन्हा ते परमेश्वराने त्याला हाक मारल्यावर असं बोलला, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे। आणि सेवेचा पहिला निरोप परमेश्वराने त्या शमूएल याला दिला आणि देवाचा मोठा महान सेवक आणि याजक असा हा शमूएल होऊन गेला, जो नीतीने, धर्माने आणि न्यायाने वागत असे आणि जो त्याच्या आयुष्याच्या शेवटी म्हणतो की मी कुणाचं गाढव घेतलं आहे का सांगा, सगळ्या इस्रायल लोकांना बोलू। तो म्हणतो मी कुणावर अन्याय केला आहे का सांगा, तो म्हणतो मी कुणाचं काही घेतलं आहे का सांगा, दुबाडून कुणाचं काही घेतलं आहे का सांगा। असे थोर याजक आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतात।
आणि अशा थोर याजकाने म्हटलेलं हे एक वाक्य आहे, एबन एझर. जेव्हा शमूएल इस्रायल लोकांबरोबर होता आणि पलिष्ठ्यांबरोबर युद्ध चाललं होतं आणि ते युद्ध शमूएलाने जिंकलं. आणि तेव्हा शमूएल म्हणतो एबेनेझर, ज्या परमेश्वराने एथवर सहाय्य केलं आहे. एबेनेझरचा अर्थ काय? ज्या परमेश्वराने एथवर सहाय्य केलं आहे तोच इथून पुढेही सहाय्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. ज्या परमेश्वराने, हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ माहिती आहे आपल्याला, माहीत असेलच. देवाची स्तुती असो. हाले म्हणजे स्तुती असो. हाले म्हणजे स्तुती असो. लू म्हणजे ची. या म्हणजे यावे. या म्हणजे काय? यावे. यावेची स्तुती असो, म्हणजे परमेश्वराची स्तुती असो. स्वर्गामध्ये अहोरात्र हालेलुया असं म्हणून परमेश्वराला गौरव देणारे ते देवदूत आहेत, देवाचे लोक आहेत. देवाची स्तुती असो. एबेनेझर, ज्या परमेश्वराने इथवर सहाय्य केलं तोच इथून पुढे सहाय्य करण्यास समर्थ आहे. देवाची स्तुती असो. ज्या परमेश्वराने तुम्हाला 2025 पर्यंत जन्मलेल्या दिवसापासून 2025 पर्यंत सहाय्य केलं तोच तुम्हाला इथून पुढे सहाय्य करण्यास समर्थ आहे आणि सदा सिद्ध आहे. देवाची स्तुती असो. वाचूया आपण 1 शमूएल 7:12, 1 सॅम्युएल 7:12. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेम हां यांच्या दरम्यान उभी केली. येस. व तिला एबेनेझर हे नाव देऊन म्हटले की एथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. आमेन. एथवर परमेश्वराने आमचं सहाय्य केलं आहे. एबेनेझर असं त्याने परमेश्वराला नाव दिलं. आम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर, आम्हाला एथवर घेऊन येणारा परमेश्वर, आम्हाला एथवर जिंकून देणारा परमेश्वर, आम्हाला एथवर सहाय्य करणारा परमेश्वर, तोच इथून पुढेही आमचा सहाय्य करता आहे. त्याच्यावरच आमची भिस्त आहे, त्याच्यावरच आमची आशा आहे. तोच आमचा रक्षक आहे, तोच आमची ढाल व कवच आहे, तोच आमचा आश्रय व दुर्ग आहे. तोच काय तो एक जिवंत देव आहे आणि त्याच वाचून अन्य कोणी देवच नाही. देवाची स्तुती असो. मग त्याच 1 शमूएल आत्ता आपण वाचलं 7:12 नाही का? आता तिथे 7:17 वाचूया आपण. हां हां हां. आमेन. प्रेज द लॉर्ड. तिथं काय केलं त्यांनी? देवाप्रित्यर्थ एक वेदी बांधली. वेदी कशासाठी बांधता तो? देवाची प्रार्थना करण्यासाठी, देवाची उपकार स्तुती करण्यासाठी. देवाची उपकार स्तुती करण्यासाठी त्याने काय केलेलं आहे? देवाची एक वेदी बांधलेली आहे. एक असं भवन जिथं आपण परमेश्वरापुढे गुडघे टेकतो. एक असं भवन जिथं आपण परमेश्वराची आराधना प्रार्थना करतो. एक असं भवन जिथं परमेश्वरापुढे आपण नतमस्तक होतो. त्या वेदीत त्याने बांधली, कारण परमेश्वराची उपकार स्तुती त्याला करायची होती. कारण परमेश्वराने त्याला पलिष्ठ्यांवर काय दिला होता? जय दिला होता. 7:12 आपण बघितलं की एबेनेझर त्याने परमेश्वराचं नाव ठेवलेलं आहे. येथवर सहाय्य करता परमेश्वर, तोच इथून पुढे आम्हाला सहाय्य करणार. आणि लगेच त्याने काय केलेलं आहे? 17 वचनात देवाच्या उपकार स्तुतीसाठी परमेश्वराची वेदी बांधली आहे. देवाची स्तुती असो. 2025 आम्ही किती वेद्या बांधायला पाहिजे? किती गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी आशीर्वादाच्या केल्या. कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या असतील, कितीतरी आशीर्वादाच्या गोष्टी केल्या असतील परमेश्वराने आपल्यासाठी. कुणाच्या मुलांचं लग्न झालं असेल, कुणाला नातू झाला असेल, कुणाचा मुलगा मुलगी परदेशी गेला असेल, कुणाचं घर झालं असेल, किंवा कुणाला आजारपणातून परमेश्वराने उठवलं असेल. कितीतरी वेद्या आपल्याला काय करायच्या आहेत? बांधायच्या आहेत, ज्या 2025 बांधायच्या राहिल्या. कितीतरी उपकार स्तुतीची प्रार्थना करायची आहे, कितीतरी उपकार स्तुतीची प्रार्थना आपली करायची राहिलेली आहे. त्याबद्दल परमेश्वर 2025 आपल्याला क्षमा करो.
दुसरं वचन वाचा, उत्पत्ती 6वा अध्याय 9वं वचन. उत्पत्ती 6:9. नोहाच्या वृत्तांतात येण्याप्रमाणे हा नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. हा नोहा देवाच्या समागमे राहत असे. नोहा सात्विक आणि धार्मिक मनुष्य होता आणि म्हणून परमेश्वराने कुणाला निवडलं? नोहाला निवडलं. नोहाला निवडलं, त्याच्या सर्व कुटुंबियांना निवडलं, नाही का? आणि ते सर्व कुटुंबीय कुठे गेले? तारवामध्ये गेले. आणि तारवामध्ये गेले आणि तारवामध्ये गेल्यानंतर किती दिवस पाऊस पडला माहिती आहे? कंटिन्यू 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. सगळीकडं पाणीच पाणी झालं. पर्वत पण पाण्याखाली बुडाले. इतकं पाणीच पाणी झालं. सगळे लोक बुडून गेले, सगळे लोक वाहून गेले. एकटा नोहा, त्याचं कुटुंब त्या तारवामध्ये वाचलं. त्याच्या कुटुंबामध्ये होतं त्याची पत्नी, त्याची 3 मुलं, शेम, हाम, यापेत आणि त्यांच्या 3 पत्नी. म्हणजे 3 मुलं 3 सुना, 6 जण. नोहा, त्याची पत्नी, दोघे, 8 जण. असे 8 जण फक्त त्या तारवामध्ये वाचले. आणि मग पाणी हळूहळू ओसरलं. पूर्ण पाणी ओसरायला किती दिवस लागले? अराउंड 1 इयर. उत्तर बरोबर दिलं. देवाची स्तुती असो. 1 वर्ष लागलं पाणी ओसरायला. आणि 1 वर्षाने पाणी ओसरल्यानंतर नोहा जेव्हा त्या तारोमधून बाहेर आला तेव्हा त्याने काय केलं? प्रेज द लॉर्ड. वेदी बांधली. वाचूया आपण उत्पत्ती 8वा अध्याय 19-20 वचन. उत्पत्ती 8:19-20. हां, वाचा प्लीज. प्रत्येक पशु, प्रत्येक रावणारा प्राणी, हां. प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जात वारीने तारवातून बाहेर निघाले. हां. नंतर नोहाने परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली आणि सर्व जातीचे शुद्ध पशु व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे हवन केले. हां, देवाची स्तुती असो. नोहाने तारवातून बाहेर आल्यावर पहिली गोष्ट जी केली ती वेदी बांधली. आणि देवाची काय केली? उपकार स्तुतीची प्रार्थना केली. देवाला संतोष होणारी गोष्ट केली. कारण तो धार्मिक होता आणि तो कसा होता? नीतिमान होता. जसा शमूएल देवाचा याजक, देवाचा सेवक, धार्मिक आणि नीतिमान होता, तसा नोहाही सात्विक, धार्मिक, नीतिमान होता. आणि तो देवाला भिवून वागत असे. आणि म्हणून नोहा जेव्हा त्या तारोमधून बाहेर आला तेव्हा सर्वप्रथम त्याने काय केली? वेदी बांधली आणि देवाची उपकार स्तुती केली. तर आपण पण आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा परमेश्वर काही चांगल्या गोष्टी करतो तेव्हा आपण पण काय केलं पाहिजे? देवाची प्रार्थना केली पाहिजे. उपकार स्तुतीची प्रार्थना केली पाहिजे. आपले जे आप्त इष्ट नातेवाईक, ख्रिस्तात भाऊ बहीण आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे आणि देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. या प्रत्येक गोष्टीची नोंद परमेश्वर ठेवतो. आपल्याला माहिती आहे, दावीद रानामध्ये मेंढरं राखताना देवाची गाणी गायचा, आहे की नाही? याची नोंद परमेश्वराने ठेवली, हो की नाही? ऐकायला कोण नाही तरी परमेश्वराने त्याची नोंद ठेवली. तसं देवाने एखादी चांगली गोष्ट केली, आपण कसं बँकेत गेलो, पेन घेतला, सही केली, कुणा तरी पेन घेतला आणि सही केली की लगेच काय करतो? थँक्यू, आहे की नाही? तसं आपण पण काय केलं पाहिजे? देवाला थँक्यू बोलण्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना केली पाहिजे. देवाला स्तुतीचा यज्ञ आवडतो. वाचूया आपण स्तोत्र 22वा अध्याय 3. स्तोत्र 22:3. हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या, तू पवित्र आहेस. थँक्यू ब्रदर. हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या, इस्रायलाच्या स्तवनात वसणारा आमचा देव परमेश्वर आहे. त्याला त्याचं स्तुती, स्तवन, उपकार स्तुती, गीत गायन हे सर्व आवडतं. कारण आपण त्या स्तुती स्तवनाद्वारे देवाचा गौरव करतो. हे परमेश्वरा, तुझ्या समान अन्य कोणी देव नाही. हे परमेश्वरा, तूच काय तो आकाश व पृथ्व्यांचं उत्पन्न करता आहेस. तूच काय तो एक पवित्र आहेस. हे स्तुती आणि स्तवन परमेश्वराला
आवडतं, त्याला प्रिय असतं. आणि जर परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कुठलीही चांगली गोष्ट करतो तर त्या प्रित्यर्थ आपण काय केलं पाहिजे? उपकारस्तुतीची प्रार्थना केली पाहिजे. आजारातून उठलो, परमेश्वराची उपकारस्तुतीची प्रार्थना केली पाहिजे. काही चांगली गोष्ट घडली, नोकरी प्रमोशन, उपकारस्तुतीची प्रार्थना केली पाहिजे. काही चांगल्या गोष्टी घरामध्ये घडल्या किंवा घरामध्ये काही चांगल्या नवीन गोष्टी आणल्या, त्या देवाने दिल्या, तर आपण काय केलं पाहिजे? उपकारस्तुतीची प्रार्थना केली पाहिजे. हे लोक आपल्याला जे बायबलमधले आपले जुने देवाचे सेवक संदेष्टे आहेत, ज्यांच्याबरोबर परमेश्वर त्याचं नाव जोडतो. मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव. अब्राहमाबरोबर परमेश्वराने त्याचं नाव जोडलं. मी अब्राहम, इसाक व याकोबाचा देव. इतके ते धार्मिक नीतिमान, देवाला भिवून वागणारे, देवाबरोबर चालणारे लोक, विश्वास स्ट्रॉंग एकदम असा तो अब्राहम. त्याने पण काय केलं वाचूया आपण उत्पत्ती 13वा अध्याय 2रं वचन. उत्पत्ती 13वा अध्याय 2रं वचन. तो कळप हा. रुपे व सोने यावरून संपन्न होता. हा, तो कळप सोने रुपे यातून यांनी काय होता? संपन्न होता. अब्राहम सोने रुपे आणि कळप यांनी काय होता? संपन्न होता. 13वा अध्याय 2रं वचन उत्पत्ती. आणि लगेच 4थं वचन वाचा. त्याने प्रथम वेदी बांधली होती, हा त्या स्थळी तो आला. हा, तिथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. आमेन. काय केलं त्याने? लगेच वेदी बांधली होती, तिथं आला. हे देवा, तुझे उपकार मानतो. काय? तू मला हे कळप दिलेस, तू मला हे सोनं रूप दिलंस. आपल्याला असं वाटलं पाहिजे की याच्या लायकीचा मी नाही, मी ज्या घरात राहतो त्या घरात राहण्याच्या लायकीचा मी नाही, परंतु तू ते मला दिलंस. माझी पात्रता नाही, परंतु तू मला ते दिलंस. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण देवापुढे लीन आणि नम्र होतो आणि देवाची काय करतो? खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने काय करतो? उपकारस्तुती करतो. आणि जेव्हा आपण ही अंतःकरणापासून, मनापासून उपकारस्तुती करतो, बघा आता अब्राहमाला परमेश्वराने म्हटलं जा, मी सांगतो त्या देशात जा. तो उठला, निघाला. किती स्ट्रॉंग विश्वास आहे. असं कोण पण कुठल्या पण अनोळखी देशात जाईल का बायका पोरं वगैरे घेऊन? नाही. तो होता, त्याची बायको सारा होती, लोट होता त्याच्याबरोबर. आपलं घरदार, गणगोत्र, नातेवाईक हे सगळं सोडून लगेच दुसऱ्या अन्य देशामध्ये आपण शक्यतो जात नाही. आता परदेशात जातात मुलं, पण त्यांचा तिकडे काहीतरी बंदोबस्त झालेला असतो, केलेला असतो, नोकरी वगैरे मिळालेली असते, म्हणून ते जातात. पण असंच जायचं, परमेश्वर सांगतोय म्हणून जायचं. किती मोठा विश्वास. आणि परमेश्वराने त्याला लगेच संपन्न केलेला आहे. 12व्या अध्यायात त्याला सांगितलंच, जा मी सांगतो त्या देशात चल. 13व्या अध्यायात लगेच त्याला संपन्न केलेलं आहे. सोने रुपे कळप यांनी तो संपन्न झाला. 4थ्या वचनात लगेच त्यांनी काय केलेलं आहे? देवाचे उपकार मानलेले आहेत. म्हणजे किती क्लोज आहे ते. वेळ दौडतच नाहीत, आहे ना. बाहेर आल्याबरोबर नोहा पहिले काय? देवाचे उपकार मानले, वेदी बांधली. शमूएल विजय मिळाल्याबरोबर पहिले आपल्या गावी गेला, पहिले देवाचे उपकार मानले. त्या वचनांमध्ये काहीच अंतर नाही. मग किती धार्मिक हे लोक आहेत. तर दिवसभर सांभाळलं, सुखी ठेवलं. आता बघा भांडूपमध्ये त्या साईन हॉस्पिटलच्या 2 नर्सेस, 13 जण मेली, पण त्या 2 नर्सेस अगदी मेल्या, तरुण होत्या, नाही का? बघितलं असेल तुम्ही, नाही का? तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीपासून, वाईट घटनांपासून सांभाळतो, मग जेव्हा ॲट द एंड ऑफ द डे म्हणतात त्याला, त्या दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण येतो, तेव्हा आपण देवाची उपकार मानून प्रार्थना करून झोपी जातो का? जायला पाहिजे ना, उपकार मानून प्रार्थना करून. कारण तो दिवस सांभाळला, तो दिवस कित्येक जणांना पाहायला मिळाला. जाता जाता ॲक्सिडेंट होतात. आमची नातवंड आहेत, 4.5 वर्षाची असताना ते आमच्याकडे होते. 1-1.5 वर्ष आमच्याकडे ते राहिले. तर
ते स्कूलला वगैरे जायचे आणि आम्ही रोज त्यांना प्रार्थनेमध्ये ठेवायचो. म्हणजे रोज वचन वाचणे, वचन त्यांच्याकडून पाठ करून घेणे. 4.5 वर्षाचं. पण त्यांना ती सवय लागली की संध्याकाळी प्रार्थना केल्याशिवाय झोपायचं नाही. मग एकदा त्यांचे वडील आले ऑस्ट्रेलियावरून आणि ते प्रवासाने थकले होते, दमले होते आणि ते आल्यानंतर संध्याकाळी झोपले. मग झोपल्यानंतर त्या 2 लहान मुली, ते ट्विन्स आहेत, झायन आणि लिओन त्यांचं नाव. पुढच्या ख्रिसमसला ते येणार आहे तिकडे. तर ते झायन आणि लिओन त्यांच्या डॅडीला उठवत होते. डॅडी डॅडी गेट अप. त्यांना मराठी येत नाही. गेट अप, इट्स प्रेयर टाईम. बघा, इट्स प्रेयर टाईम, गेट अप. ते एवढे थकून आले होते तरी ह्यांनी ते उठवलंच त्यांना. आणि ते उठलेच आणि मग प्रेयर केली आणि मग पुन्हा झोपले. म्हणजे हे एकदा वळण लागलं ना लहान मुलांना की ते कायम राहतं. म्हणून लहान मुलांपासूनच हे वळण लागू द्या. ते मोठे झाले म्हणजे कधी बिघडणार पण नाही आणि वचनाच्या बाहेर, ट्रॅकच्या बाहेर कधी जाणार पण नाही. म्हणून देवाचं उपकार मानलं पाहिजे त्या दिवसभराच्या. देवाने आपल्याला सांभाळलं म्हणून, आपल्याला जिवंताच्या भूमीवर ठेवलं म्हणून. आणि ह्या वर्षसंध्येला शेवटची ही रात्र या 2025 कितीतरी गोष्टी, अद्भुत गोष्टी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने केल्या. कितीतरी चांगल्या गोष्टी देवाने आपल्याला दिल्या. एखादा कष्टाचा प्रसंग असेल तरी त्यातून पण परमेश्वराने आपल्याला सोडवलं. कारण परमेश्वर काय म्हणतो, यशाया 49:16, मी तुला माझ्या तळहातावर कोरून ठेवला आहे, तुझे कोट नित्य मजकुरे आहे. स्तोत्रामध्ये तो काय म्हणतो, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. तो झोपत नाही आणि तो डुलकी घेत नाही. कारण आता इथं रात्र आहे तर अमेरिकेत दिवस आहे. कसा झोपणार ते, आहे की नाही? इथं जी आपली माणसं आहेत त्यांची काही लेकरं अमेरिकेत आहेत, त्यांचं पण त्याला संरक्षण करायचं आहे, आपलं पण त्याला संरक्षण करायचं आहे. अवघ्या विश्वाचा निर्माता तोच आहे. आणि म्हणून स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकी घेत नाही. अहोरात्र जागा राहणारा, आपलं संरक्षण करणारा असा तो आपला देव, जिवंत देव परमेश्वर. कितीतरी वाईट अशा प्रसंगामधून, अपघातामधून परमेश्वर आपल्याला वाचवतो. आता काल परवा यांनी साक्ष दिली तुमचे लीडर गावंडे सर आहे ना, त्यांचा मुलगा ते सिडनीला होता, बोंडाई बीचच्या तिथे फायरिंग झालं आणि त्याच बोंडाई बीचवर त्याच दिवशी तो मुलगा जाणार होता. म्हणजे बघा किती डेंजरस होतं. परंतु तो लेट आला, गेला नाही आणि त्यामुळं ते वाचले. म्हणजे किती मोठी देवाची कृपा आहे. ते इथं प्रार्थना करतात म्हणून त्यांची लेकरं तिथं वाचतात. म्हणून प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आपण प्रार्थना करत राहिलं पाहिजे आपल्या लेकरांसाठी, आपल्या नातवंडांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. आणि त्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो. कारण त्या प्रार्थना आपल्या कशा धुपाप्रमाणे देवाला सादर होतात. देवाची स्तुती असो. तांबडा समुद्र दुभागला. परमेश्वराने केवळ फुंकर मारून तो दुभागला. मोशेला फक्त म्हणला, तू काय निमित्त म्हणून काय कर, त्या समुद्रावर आपली काठी उगा. तो इतका मोठा समुद्र दुभागला गेला आणि मोशे आणि सर्व इस्रायल लोक या समुद्राच्या किनाऱ्यापासून त्या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत समुद्राच्या मधून कोरड्या भूमीतून चालत गेले. चालत गेले, अगदी कोरड्या भूमीतून चालत गेले. ते पलीकडे गेले आणि त्यांचा पाठलाग करण्यासाठी फारोचं सैन्य त्यांच्या पाठीमागे लागलं. आणि फारोचं सैन्य त्यांचा पाठलाग करताना परमेश्वराने काय केलं, पुन्हा ते पाणी एक लेवल केली, गडप केलं आणि ते सगळं सैन्य त्या पाण्यामध्ये वाहून गेलं. अगदी त्या इस्रायल लोकांच्या, मोशेच्या डोळ्यात देखत हे झालं. आणि देवाने त्यांना या इस्रायल लोकांना या मिस्राच्या गुलामगिरीतून, मिस्राच्या इजिप्तच्या सैन्यापासून कायमचं वाचवलं. कारण ते आता गेले सगळे, कायमचं वाचवलं. मग मोशेने काय केलं, स्तोत्र गायलं. काय केलं, स्तोत्र गायलं. त्याची बहीण मरियमने काय केलं, डफ हातात घेतला आणि ध्रुपद गायलं. आणि स्त्रियांनी, महिलांनी काय केलं, फेर धरून गीत गाऊन देवाचं गौरव केलं. का तर अद्भुत गोष्ट परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये केली. वाचूया आपण निर्गम 15:1-2-3 वाचा. निर्गम 15:1-2-3. म्हणजे
मोशेचं पूर्ण मोठं स्तोत्र आहे, फक्त एक 2-3 वचनं वाचूया. निर्गम 15, 1, 2, 3. मी परमेश्वराला गीत गाईन, मी परमेश्वराला गीत गाईन, मोशे म्हणतो, कारण तो विजयाने उन्नत झाला कारण तो विजयाने उन्नत झाला आहे. घोडा व राऊत त्याने समुद्रात उलटून टाकले. घोडे व रथ त्याने समुद्रात उलथून टाकले आहेत. परमेश्वर माझे बल, परमेश्वर माझे बल व माझे सामर्थ्य आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. माझा देव हाच, त्याचे मी स्तोत्र गाईन. माझा देव हाच, याचे मी काय करेन? स्तोत्र गाईन. आज माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. मी या परमेश्वराचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे. परमेश्वर रणवीर आहे. यावे हे त्याचे नाव. यावे हे त्याचे नाव. आमेन. किती मोठं नाव यावे, परमेश्वर. त्यासारखा अन्य कोणी नाही. देवाची स्तुती असो. तो यावे परमेश्वर, त्याने हे सर्व अद्भुत कृत्य त्यांच्या डोळ्यासमोर केली. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या शत्रूचा नाश झाला. आणि म्हणून मोशेने गायलेलं हे मोठं स्तोत्र आहे. फक्त 2-3 वचनं आपण वाचले. परमेश्वर आमचा सहाय्यकर्ता झाला आहे. तो उन्नत झाला आहे. त्याने आमचे शत्रू यांची धुळधाण केलेली आहे. आणि परमेश्वरचं मी काय करेन? स्तोत्र गायन. देवाची स्तुती असो. आणि मग त्याच्या बहीण मिर्याम, तिला पण आवड होती, परमेश्वराविषयी आवेश होता. आणि तिने पण 15 अध्याय तोच 20 आणि 21 हे 2 वचनं वाचा प्लीज. मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टे हिने हाती डब घेतला आणि सर्व स्त्रिया डब घेऊन तिच्या मागे नृत्यच करीत चालल्या. आणि मिर्यामने त्यांच्या गाण्याला झोपत धरली. किती सुंदर पहा. मोशेची सख्खी बहीण मिर्याम, तिने हातात डब घेतला, ती वाजवू लागली, नाचू लागली. सर्व स्त्रियांनी काय झालं, तिच्या बरोबर फेर धरला आणि देवाचं काय केलं? त्यांनी गौरव केला. परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? देवाचा गौरव केलं पाहिजे. देवाचं गौरव केलं पाहिजे. उपकार स्तुतीची प्रार्थना 2025 आपण किती वेळा ठेवली, किती वेळा केली? पाहूया आपण. जर ते उपकार मानायला चुकलं असेल तर या शेवटच्या दिवशी आपण देवाची क्षमा मागूया. आणि पुढच्या वर्षी मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा उपकार मानूया. कुटुंबाने एकत्र या, प्रार्थना करा. तुम्हाला वेळ असेल, बायकांना मंडळीला घरी बोलवा, प्रार्थना करा. किंवा आपले मित्र, बहीण भाऊ यांना एकत्र घ्या, देवाचा गौरव करा. आमचं गाव मिरज आहे आणि आम्ही तिथे गेलो की उपकार स्तुतीची प्रार्थना भरवतो. आणि तिकडे आमचे नातेवाईक आहेत, 100-150 नातेवाईक आहेत. सगळ्यांना घरी बोलवतो. एकदा तर मांडव घातलाय, खुर्च्या ठेवल्यात, प्रार्थना भरवली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपकार स्तुतीची प्रार्थना, 2-3 लोक संदेष्टे, चहापासून नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळी सोय केली. केवळ देवाचा उपकार मानण्यासाठी, उपकार स्तुती करण्यासाठी. त्यासाठी लागणारा खर्च देव जो आपल्याला अफाट देतो त्याच्या पटीत जर बघितलं तर काहीच नाही. आचारी बोलवून जेवण बनवलं म्हणजे असं म्हण आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण. तसं आपल्यामध्ये नाही, ख्रिस्ती लोकांमध्ये नसायला पाहिजे. मी तुम्हाला सांगणार असं करा, तसं करा, तसं करा, आणि मी मात्र चुकीच्या दिशेने जाणार. इट्स नॉट गुड. ते योग्य नाही. तर मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना भरवा, लोकांना बोलवा, देवाची उपकार स्तुती करा. तर मी पहिले ते केलं पाहिजे आणि मी ते करत असतो. मिरजेला आम्ही जातो, सर्व नातेवाईकांना बोलून प्रार्थना कितीतरी भरवलेल्या आहे आणि कितीतरी वेळा देवाचा उपकार मानलेला आहे. कुठली चांगली गोष्ट झाली की आम्ही प्रार्थना बोलवतो आणि देवाचे उपकार मानतो. गीत गाऊन त्याचं गौरव करतो. तिथले रेसिडेन्शियल 1-2 पाळक आहेत, त्यांना पण माझ्या मदतीला बोलवतो. ते पण संदेश देतात. मग नंतर संदेशावर क्विज असते.
ज्यांनी संदेश दिला त्यांनी 3 प्रश्न विचारायचे. जो उत्तर देईल त्याला बक्षीस पण असतं. अशा गोष्टी. त्यामुळे लोक रमून जातात आणि देवाचं गौरव होतं. हे आपण केलं पाहिजे. तर आपण आज एबेनेझर हा विषय शिकलो आहोत. एबेनेझर म्हणजे ज्या परमेश्वराने येथवर सहाय्य केलं तोच इथून पुढे सहाय्य करणार. आमेन. शमूएलाने देवाचे उपकार मानले, अब्राहमाने देवाचे उपकार मानले, मोशेने देवाचे उपकार मानले, नोहाने देवाचे उपकार मानले. आम्ही पण देवाचे उपकार मानतो 2025 सांभाळल्याबद्दल. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बापा, तू एबेनेझर आहेस. तूच काय तो जीवन देव आहेस. तू आम्हाला येथवर सहाय्य करणारा देव आहेस. इथून पुढे तू आम्हाला सहाय्य करणार आमचा विश्वास आहे. हे प्रभू 2025 मध्ये तू आम्हाला सांभाळत उपकार मानतो. त्याला आम्हाला धन्यवाद देतो. हे प्रभू देवा, येशू ख्रिस्ता आमच्या तारणाऱ्या देवा, इथून पुढे तू आम्हाला सांभाळ, जप, राख, हाताला धरून चालव, कृपापूर्व, अनुग्रहपूर्व तुझ्या आशीर्वादाचा हात देवबापा तू आमच्या मस्तकावर सदर ठेव. हे देवप्पा, सर्व मान, महिमा, आदर, गौरव केवळ तुलाच असू दे. 2025 मध्ये झालेल्या आम्हा सर्वांच्या सर्व चुकांची, अन्यायांची, अपराधांची, पापांची हे प्रभू तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने धुवून तू आम्हाला शुद्ध कर. आणि हे प्रभू, नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना हे प्रभू, नवीन आशा, नवीन विश्वास, नवीन झेप आणि देवप्पा नवीन दृष्टी यामधून तो आम्हाला नाही, तुझ्या नवीन अभिषेकामध्ये तो आम्हाला चालव. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो नाही बापा. आमेन.